योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय सिद्धसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते. अर्जुना, तू मन शांत ठेवून आपलं काम कर. यश मिळो वा अपयश, दोन्ही वेळा मन स्थिर ठेव. फळाची चिंता न करता कर्म करणं हाच खरा योग आहे. हा श्लोक आपल्याला शिकवतो की यश अपयश याच्या परिणामावरून उद्ध्वस्त होणं टाळून आपलं मनोधैर्य नियंत्रित करावं. मानसशास्त्रात हे वैविध्यपूर्ण भावनात्मक नियमन कौशल्य म्हणतात. काही गोष्टी बदलता येत नसतील तर त्यांना स्वीकारून पुढे कारवाई करणं मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असतं. या श्लोकात कर्मावर जास्त लक्ष आणि फलावर कमी आस दर्शवतं. संशोधनानुसार जे लोक प्रक्रियेवर लक्ष देतात त्यांना दीर्घकालीन प्रगती आणि कमी तणाव दिसतो. यश अपयश ही अनिश्चितता जीवनात कायम असते. श्लोक शिकवतो की अनिश्चितता सहन करण्याची क्षमता वाढवावी. हे मानसिक आरोग्यासाठी अनिवार्य आहे. समत्व म्हणजे स्थितीचं मूल्यमापन करणं, न जास्त उत्साह न जास्त निराशा. हीच मेंटल इम्युनिटी वाढवते. यश मिळालं तरी अहंकार नको आणि अपयश आलं तरी खचू नये. दोन्ही प्रसंगी शांत राहणं म्हणजे समत्व. आपण फक्त आपलं सर्वोत्तम देण्यावर लक्ष केंद्रित केलं तर मन शांत राहतं आणि कार्यक्षमता वाढते. फळाची अपेक्षा कमी केली तर चिंता कमी होते. यश अपयश दोन्ही स्वीकारणं शिकावं. हा जीवनाचा भाग आहे. प्रत्येक अनुभवातून शिकायचं असतं. थोडक्यात, फलाची चिंता न करता शांतपणे कर्म करणं हाच खरा योग आहे. श्रीकृष्णार्पणमस्तू.